चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. हा चला चिंध्याची वाडी या संघाने शतरक्षण लावून घ्यायचं आहे. श्री गणेश बोरले या संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये यायचं आहे. एकदम ठळक ना एचडीचा कॅमेरा आहे का 4-5 लाखापर्यंत सेट जात असतील. चालू पहिलं षटक घेऊन आले चिंध्याची वाडी या संघाकडून आवी आणि त्याचा मारा करेल श्री गणेश बोरले या संघाकडून हरीचा पहिला उंचावून टोकलेला आहे चेंडू आणि पहिला झटका हरीच्या रूपात श्री गणेश बोरले या संघाला हरीच्या रूपात. आलाय तो लाला. सामना चालू आहे पोलचा शेवटचा सामना आहे चिंध्याची वाडी वर्सेस श्री गणेश बोरली. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अविनाश यांची पहिल्याच चेंडूमध्ये मोठा मासा गळायला लागलेला आहे. पुढचा चेंडू आवीचा मारा करेल आला. पुन्हा पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने एक गडी बाद 2. पुढचा चेंडू आवीचा मारा करेल लाला टू आवी. वाईट बॉल. अतिरिक्त अशी 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 3. 1 गडी बाद 3. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. पोलचा सामना आहे. पुढचा चेंडू
अविनाशचा मारा करेल लाला लाला टू अविनाश. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटविला चेंडू. एकदा पूर्ण दिशे धावच्या प्रयत्नात बघा धाव पूर्ण ते नाही. चेंडू जातोय सीमा पार चौकार. चेंडू आवीचा मारा करेल लाला लाला टू अविनाश. बघूया पुन्हा एकदा अवंतर घोषित केलेल्या पंचांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 8. एक गडी बाद 8. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा राईट आर्म दौर विकेट पुढचा चेंडू आवीचा मारा करेल लाला लाला टू आवी. सामना चालू आहे पोलचा. पुन्हा एकदा हलकासा सन्मान दिलेला आहे. एक धाव काही रोखू शकले नाही. एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 9. एक गडी बाद 9. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा राईट आर्मवर तिकडे पुढचा चेंडू आवीचा मारा करेल करण टू आवी. बघूया करण आपल्या संघासाठी चौकार मारतो की षटकार. लेग साईडच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण दिशा धावच्या प्रयत्नात बघूया चेंडू जातोय. 2 धावा काही रोखू शकले नाही. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 11. एक गडी बाद 11. षटकातील अजूनही 1 चेंडू. पुढचा चेंडू अविनाशचा मारा करेल करण टू अविनाश. पुन्हा एकदा उंचावून टोलावलेला आहे चेंडू. डिक्लेअर झोनमध्ये षटक संपलेला आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 13. एक दुसरे षटक घेऊन आलाय चिंताचवाडी या संघाकडून प्रवीण. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय चिंताचवाडी या संघाकडून प्रवीण आणि त्याचा मारा करेल श्री गणेशा बोरले या संघाकडून लाला लाला टू प्रवीण. पुन्हा एकदा अवंतर घोषित केलेल्या पंचांनी अतिरिक्त अशी 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 14. एक गडी बाद 14. पुढचा चेंडू घेऊन जातोय प्रवीण. मारा करेल लाला लाला टू प्रवीण. बघूया लाला आपल्या संघासाठी चौकार मारतो की षटकार. पुढचा चेंडू चेंडू जातोय सीमा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 18. षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू प्रवीणचा मारा करेल लाला लाला टू प्रवीण. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. हुकला बीड झाला. निर्धाव असा चेंडू. लालाला बॉल काही समजला नाही. टप्पा बॉल होता परंतु निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 18. एक गडी बाद 18. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू प्रवीणचा मारा करेल लाला लाला टू प्रवीण. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू. एकदा पूर्ण चेंडू जातोय 1 बाउंड चौकार.
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 22. एक गडी बाद 22. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू घेऊन जातोय चिंदेचेवाडी या संघाकडून प्रवीण, त्याचा मारा करेल श्री गणेश बोरले या संघाकडून. लाला लाला टू प्रवीण. पुन्हा एकदा तडम्याच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू. एकदा अपूर्ण दिशे धावच्या प्रयत्नात बघूया दुसरी धाव पूर्ण होते की नाही. आणि गच्चाड थ्रो. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली होती 24. एक गडी बाद 24. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. करण आणि लाला यांना चांगलीच कमबॅक करावं लागल, साजेदारी करावं लागल. पुढचा चेंडू प्रवीणचा मारा करेल लाला. लाला टू प्रवीण. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने काटवायचा प्रयत्न आहे. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावेस समाधान मानावं लागेल. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 25. एक गडी बाद 25. षटकातील अजूनही 1 चेंडू. पुढचा चेंडू प्रवीणचा मारा करेल करण. करण टू प्रवीण. फुल टॉस चेंडू. नो बॉल. पंचांचा इशारा. नो बॉल. फ्री हिट. अशा 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 27. एक गडी बाद 27. षटकातील अजूनही 1 चेंडू, तो पण फ्री हिट. बघूया लाला फ्री हिटचा चान्स घेतो की नाही. फ्री हिट मध्ये चौकार षटकार मारण्यात माहिर लाला. पुढचा चेंडू प्रवीणचा मारा करेल लाला. फ्री हिटचा चान्स घेतो का नाही. पुन्हा उंचावून ठोकलेला आहे चेंडू. 1 धाव काही रोखू शकले नाही. फ्री हिटचा चान्स आहे आणि नक्कीच 2 धावा. षटक संपलेला आहे. या 2 धावेच्या मदतीने तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय तो गंगाराम. त्याचा मारा करेल करण. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने कटवलेला आहे. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 30. एक गडी बाद 30. षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जातोय गंगाराम. मारा करेल लाला. लाला टू गंगाराम. बघूया लाला काय करते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा 1 धाव काही रोखू शकले नाही. चोरटी धाव म्हणता येईल. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 31. एक गडी बाद 31. पुन्हा एकदा राईट आर्म दोर विकेट. पुढचा चेंडू गंगारामचा मारा करेल करण. करण टू गंगाराम. पुन्हा एकदा उंचावून टोकलेला चेंडू. चेंडू जातोय हवाई फायर. षटकार. गच्चाड थ्रो. मिस फिल्डिंग. 3 धावा.
या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 40. पुढचा चेंडू गंगारामचा मारा करेल. लाला पुन्हा एकदा उंचावून टोकलेला आहे. जागीच चेंडू. बघूया जेल बाद. दुसरा झटका श्री गणेश बोरले या संघाला लालाच्या रूपात. लास तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. लालाची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो कल्पेश. षटकातील अजूनही एक चेंडू. धावसंख्या आहे ती 40. 2 गडी बाद 40. लालाची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो कल्पेश. पुढचा चेंडू घेऊन जातोय गंगाराम मारा करेल. कल्पेश. कल्पेश टू गंगाराम. वाईड बॉल आणि रिव्ह्यू. बॉल आहे. बॉल बॉल आहे. बॉल ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. 2 गडी बाद 40. पुढचा चेंडू घेऊन आलाय सागर. वाईड बॉल. अतिरिक्त अशी एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 41. 2 गडी बाद 41. चौथा षटक हाताळण्यासाठी आलाय तो सागर. चिंध्याचीवाडी या संघाकडून त्याचा मारा करेल श्री गणेश बोरले या संघाकडून करण. पुढचा चेंडू सागरचा मारा करेल करण. करण टू सागर. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उंचावून टोकलेला आहे चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी पण धाव पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती
47. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू घेऊन जातोय सागर. मारा करेल करण. करण टू सागर. फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने काटवलेला आहे. चेंडू एक धाव पूर्ण दिशा धावाच्या प्रयत्नात. चेंडू जातोय सीमा पार चौकार. दिशेने काटवलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात परंतु एकच धावे समाधान मानावं लागेल. एक धावे बरोबर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 52. 2 गडी बाद 52. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू सागरचा. मारा करेल कल्पेश. कल्पेश टू सागर. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू. एक धाव काही रोखू शकले नाही. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 53. 2 गडी बाद 53. चौथ्या षटकातील अजून एक चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल सागर यांचे. पुढचा चेंडू घेऊन जातोय सागर. मारा करेल करण. करण टू सागर. वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त अशी एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 54. 2 गडी बाद 54. षटकातील अजून एक चेंडू. पुढचा चेंडू सागरचा. मारा करेल करण. वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 56. 2 गडी बाद 56. षटकातील अजून एक चेंडू. पुढचा चेंडू सागरचा. मारा करेल कल्पेश. कल्पेश टू सागर. बघूया कल्पेश काय करते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उंचावून ठोकलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण. रिव्ह्यू ओके. काढलाय. अविनाश. पुन्हा एकदा उंचावून टोकलेला आहे चेंडू. बघूया फिल्डरच्या हातात चेंडू. तिसरा षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू अविनाशचा. मारा करेल सागर. पुन्हा एकदा नो बॉल. रिव्ह्यू
खाली आहे खाली. नाही वाईट नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने उंचावून ठोकलेला चेंडू झेल बाद. चौथा षटकातील अजूनही आ? गौरव यांनी प्रत्येक षटकाराला गौरव याला बक्षीस लागू आहे त्याच्या आजोबाकडून 101 रुपयाचं प्रत्येक षटकाराला. पुढचा चेंडू अविनाशचा नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. फ्री हिट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 60. 4 गडी बाद 60. गौरव यांनी बॅक टू बॅक 3 षटकार मारलं तर त्यांच्या आजोबाकडून 101 रुपयाचं असं 303 रुपयाचं पारितोषिक मिळेल. फ्लॅट जेल सुटला. बघूया दुसरी धाव पूर्ण होते की नाही. गच्चाड थ्रो. एकच धाव. या एक धावच्या मदतीने धावसंख्या झाली ती 61. 4 गडी बाद 61. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा राईट आर्म धावतो कडबडचा चेंडू. अविनाशचा मारा करेल सागर. सागर टू अविनाश. वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त अशी एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 62. 4 गडी बाद. पुढचा चेंडू घेऊन जातोय अविनाश. मारा करेल सागर. पुन्हा एकदा उंचावून टोकलेला चेंडू. बघूया जेल बाद होतो की नाही आणि जेल बाद. चेंडू बघूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण. दुसरी धावच्या प्रयत्नात बघूया दुसरी धाव पूर्ण होते की नाही आणि दुसरी पण धाव पूर्ण. या 2 धावच्या मदतीने षटक संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 64. 65 टू बिन. 30 चेंडू 65 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे चिंध्याचीवाडी या संघाला. श्री गणेश बोरले या संघाने 30 चेंडू 65 धावा.
चला सामना चालू करायचा आहे. पंच 30 चेंडूमध्ये 65 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे श्री गणेशा बोरली या संघाने. स्ट्राईकला तो प्रवीण, नॉन स्ट्राईकला तो एकनाथ. श्री गणेशा बोरली वर्सेस चिंध्याची वाडी. पहिल्या षटक घेऊन आलाय तो हरी. पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन जातोय हरी. मारा करेल प्रवीण तो हरी. उंचावून मारण्याचा प्रयत्न, हुकला बीड झाला. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्मदावर तिकट पुढचा चेंडू. हरीचा मारा करेल प्रवीण तो हरी. बघूया प्रवीण काय करतोय. आपल्या संघासाठी चौकार मारतो की षटकार. स्टेटच्या दिशेने कटवलेला आहे चेंडू. एक धाव. एक धावेच्या मदतीने चिंध्याचीवाडी या संघाचं खातं खोललेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन जातोय हरी. त्याचा मारा करेल एकनाथ तो हरी. बघूया पुढचा चेंडू. हरीचा मारा करेल एकनाथ तो हरी. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 3. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा राईट आर्मदावर विकेट पुढचा चेंडू हरीचा. हरी टू एकनाथ. बघूया एकनाथ चौकार मारतो का षटकार, सिंगल का डबल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू. चेंडू जातोय हवाई फायर. षटकार. मदतीने धावसंख्या झाली 3-9. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू घेऊन जातोय हरी. त्याचा मारा करेल एकनाथ तो हरी. बघूया एकनाथ काय करतोय. चौकार मारतो की षटकार. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि 2 धावा काही रोखू शकले नाही. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 11. पुढचा चेंडू घेऊन जातोय हरी टू एकनाथ. बघूया एकनाथ चौकार मारतो की षटकार. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 आहे ना पंच. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 15. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 15. पुढचं
दुसरा षटक घेऊन आलाय कल्पेश. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कल्पेश यांची. प्रवीणला बोल काही समजत नाही. पुन्हा एकदा राईट आर्म दोड विकेट पुढचा चेंडू कल्पेचा मारा करेल प्रवीण. पुन्हा एकदा हुकला बीड झाला. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कल्पेश यांची. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 15. पुढचा चेंडू कल्पेचा मारा करेल प्रवीण आणि सर्कल मर्यादा संपलेली आहे. 9 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढचा चेंडू कल्पेचा मारा करेल प्रवीण. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. फ्री हिट. धावसंख्या झाली ती 17. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू. एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 18. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू घेऊन जातोय कल्पेश. मारा करेल प्रवीण. प्रवीण टू कल्पेश. वाईड बॉल. रिव्ह्यू. बॉल आहे. पुढचा चेंडू कल्पेचा मारा करेल प्रवीण. प्रवीण टू. पुन्हा एकदा जागेच उंचावून जेल सुटला. दोन धावा. षटक संपलेला आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 20. 2 तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो सोमनाथ. त्याचा मारा करेल एकनाथ. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 21. षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी म्हणता येईल सोमनाथ यांची. पुढचा चेंडू घेऊन जातोय सोमनाथ. मारा करेल प्रवीण. प्रवीण टू सोमनाथ. पुन्हा एकदा उंचावून टोकलेला चेंडू. नक्की जेल बाद. पहिला झटका चिंध्याची वाडी या संघाला प्रवीणच्या रूपात. धावसंख्या आहे ती 21. 1 गडी बाद. 21 षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक.
पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेट पुढचा चेंडू घेऊन जातोय सोमनाथ. मारा करेल अविनाश. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 21. एक गडी बाद 21 षटकातील अजूनही 3 चेंडू सोमनाथ यांचे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जातोय सोमनाथ. मारा करेल अविनाश. ऑफसाईडच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात बघा दिशे धाव पूर्ण होतं की नाही आणि दुसरी पण धाव पूर्ण तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु 2च धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 23. एक गडी बाद 23 षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू घेऊन जातोय सोमनाथ. मारा करेल अविनाश टू सोमनाथ. पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 24. एक गडी बाद 24 षटकातील अजूनही 1 चेंडू. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्मवर तिकड पुढचा चेंडू घेऊन जातोय सोमनाथ. मारा करेल एकनाथ टू सोमनाथ. पुन्हा एकदा उंचावून ठोकलेला आहे चेंडू. चेंडू जातोय हवाई फायर. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती चेंडू आणि 35 धावा. 12 चेंडू आणि 35 धावा. चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय श्री गणेश बोरले या संघाकडून कल्पेश. पुढचा चेंडू कल्पेशचा. मारा करेल आवे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने काटवलेला आहे चेंडू आणि जेल बाद. दुसरा झटका. अविनाशची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो गंगाराम चिंध्याचीवाडी या संघाकडून. चौथं षटक हाताळतोय तो कल्पेश. चौथ्या षटकातल्या पहिल्या चेंडूमध्ये विकेट मिळवलेला आहे कल्पेश यांनी. पुढचा चेंडू कल्पेशचा. मारा करेल गंगाराम. वाईड बॉल. पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त अशी 1 धाव. 11 चेंडूमध्ये 34 धावा. पुढचा चेंडू कल्पेशचा. मारा करेल गंगाराम. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा काटवलेला आहे चेंडू. 1 धाव पूर्ण. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 32. 10 चेंडू 33 धावा. 10 चेंडू 33 धावा. पुढचा चेंडू कल्पेशचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 9 चेंडू 33 धावा. पुढचा चेंडू
घेऊन जातोय कल्पेश मारा करेल एकनाथ एकनाथ टू पुन्हा एकदा उंचावून टोकलाय चेंडू चेंडू जातोय हवाई फायर षटकार एकनाथ अजूनही 7 चेंडू 27 धावा धावसंख्या झाले ती 38 2 गडी बाद 38 चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू कल्पेश यांचा रिव्ह्यू वाईटचा रिव्ह्यू 27 धावा पिंटू रोमांचक सामना तगडा सामना पोलचा सामना श्री गणेशा बोरली वर्सेस चिंध्याची वाडी 6 चेंडू 27 धावा शेवटच्या षटक घेऊन आला तो पिंटू श्री गणेशा बोरली या संघाकडून आणि त्याचा मारा करेल चिंध्याची वाडी या संघाकडून गंगाराम पहिला चेंडू पिंटू यांच्याबरोबर कशा प्रकारे फेकतोय आपल्या संघासाठी पहिला चेंडू निर्धाराचा चेंडू पहिला चेंडू आणि निर्धाव असा चांगली गोलंदाजी म्हणता येईल पिंटू यांची 5 चेंडू आणि 27 धावा पुन्हा एकदा राईट आर्म वर तिकडे पुढचा चेंडू पिंटूचा मारा करेल गंगाराम गंगाराम टू पिंटू लेग साईडच्या दिशेने कटवलेला आहे चेंडू आणि एकच धाव या एक धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती 39 4 चेंडू आणि 26 धावा 4 चेंडू आणि 26 धावा पुढचा चेंडू हुकला बीड झाला निर्धाव असा चेंडू एकनाथला बॉल काही समजला नाही टप्पा बॉल होता परंतु निर्धाव चेंडू 3 चेंडू आणि 26 धावा तीन चेंडू 26 धावा हुकला बीड झाला निर्धाव असा चेंडू चांगली गोलंदाजी म्हणता येईल पिंटू यांची रोमांचक सामना आहे तगडा सामना आहे 2 चेंडू 26 धावा मला वाटतं पूर्णपणे हा सामना पोलचा सामना श्री गणेशा बोरली या संघाकडे झुकलेला आहे 1 चेंडू आणि डिक्लेअर 2 या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ते 41 अजूनही 1 चेंडू आणि 24 धावा पूर्णपणे श्री गणेशा बोरलीकडे हा सामना झुकलेला आहे हरलेल्या संघाचे कौतुक जिंकलेल्या संघाचे अभिनंदन